हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज काय स्पेशल? तर आज आहे चायनीज स्पेशल. मी मस्त ग्रेव्हीवाली व्हेज मंचुरियन बनवली आहे, ते पण विदाऊट डीप फ्राय. म्हणजे मी तळलेले नाहीत, तरी पण कुरकुरीत असे मस्त व्हेज मंचुरियन बॉल्स कसे बनवायचे. त्यासोबतच अगदी टेस्टी आणि मस्त असा सोयाबीन शेजवान फ्राईड राईस जो कोणीही बनवू शकतं, अशा सोप्या पद्धतीने मी आज दाखवलेला आहे. तर चला पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी सगळ्या जेवढ्या व्हेजिटेबल्स लागतात ना, त्या सगळ्या वॉश करून घेतल्या आणि चॉप करून घेतल्या. तर आता इथे मी त्याप्रमाणेच मी मांडूनही घेतल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्या डिशमध्ये तुम्हाला दिसत असेल फ्राईड राईस साठी लागणारे व्हेजिटेबल्स, तर ते थोडेसे बारीक चॉप करून घेतले मी. त्यासोबतच आहे स्वीट कॉर्न, सोयाबीन, कांद्याची पात, श्रावण घेवडा. तर हे सगळं फ्राईड राईससाठी लागणार आहे. त्यानंतर व्हेज मंचुरियनसाठी थोडेसे स्क्वेअर अशा शेपचे मी व्हेजिटेबल्स चॉप करून घेतले आणि चॉपिंग बोर्डवर आहेत व्हेज मंचुरियन्स बॉल्ससाठी लागणारे व्हेजिटेबल्स. त्यासोबतच आलं, लसूण. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे 2 पातेल्यांमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये स्वीट कॉर्न आणि घालायचं आहे श्रावण घेवडा. तर तो मी साधारण अर्धी वाटी घेतला. मस्त त्याच्यात पाणी घातलं, मीठ घातलं आणि ते गॅसवर शिजवत ठेवलं. त्यानंतर मी सोयाबीन घेतले, वॉश करून घेतले, त्यामध्ये घातलं गरम पाणी मस्त आणि तेही छान आता सॉफ्ट होण्यासाठी साईडला ठेवले. तर मी सायमल्टेनियसली इथे भातही लावला होता. आपला भातही तयार आहे. त्याची वाफ निघाल्यानंतर मी तो मस्त झाकण काढून थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. तर चायनीज पदार्थ म्हटले तर आलं लसूण हा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट असतो. तर मी भरपूर असं आलं आणि लसूण चॉप करून घेतलेलं आहे सगळ्या रेसिपीजसाठी. त्यानंतर व्हेज मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे कोबी. तर कोबी हा मी थोडा जास्त प्रमाणात घेतला. त्यानंतर शिमला मिरची, हे सगळं मस्त चॉप करून घेतलं. तुमच्याकडे हे चॉपर नसेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकतात. त्यानंतर मी कांदा घेतला, त्यानंतर गाजर. तर कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा, त्यामध्ये घातलं 1 चमचा आलं लसूण, थोडीशी कांद्याची पात आणि याच्यात घालायचं आहे आपल्याला मीठ आणि हे साईडला ठेवून द्यायचं जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही. तर सायमल्टेनियसली आपलं जे सोयाबीन्स आहे ते मस्त सॉफ्ट झालेले आहेत. त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते असं प्रेस करून करून मस्त काढायचं आणि तुम्ही बघू शकता आपले सोयाबीनही तयार आहेत. तर सोयाबीनमध्ये मी मस्त 1 चमचा मीठ घातलं, थोडीशी काळी मिरीची पावडर आणि सॉसेस घातले. तर सॉसेसमध्ये मी ग्रीन चिली, रेड चिली, त्यानंतर शेजवान सॉस घातला, सोया सॉस घातला आणि मस्त याच्यात घातला 1 चमचा फक्त कॉर्नफ्लोअर आणि हे मस्त सगळं मिक्स करून घेतलं आणि मॅरिनेट होण्यासाठी म्हणजे आतपर्यंत त्याचे सॉस जाण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनटं साईडला ठेवलं. तर हेही आपलं काम झालेलं आहे. आता आपण पुन्हा आपल्या व्हेज मंचुरियन्सच्या बॉलच्या व्हेजिटेबल्सकडे येऊया. तोपर्यंत यालाही छान पाणी सुटलं. आता हे मस्त असं प्रेस करून त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं, म्हणजे व्हेज मंचुरियन्सचे बॉल करताना अगदी सोपं जातं. आणि त्यासोबतच आज आपण हे डीप फ्राय नाही करणार आहोत. अगदी कमी तेलात आणि अगदी तेलही खराब होण्याचा प्रश्न नाही आणि मंचुरियन बॉल तुटता की काय हाही प्रश्न नाही. आणि अगदी इझी, खूप पटकन असे होतात. तर चला, मी मस्त व्हेजिटेबल्स पिळून घेतले, छान पाणी काढून घेतलं, त्याच्यात घातले सगळे सॉसेस, काळी मिरी पावडर, थोडंसं मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा. तर थोडंसंच मी मीठ घातलेलं आहे कारण आपण आधीही मीठ घातलं होतं. त्यानंतर 1 चमचा मी त्याच्यात घातलेला आहे आलं आणि लसूण चॉप केलेलं. तर सॉसेसमध्ये मी याच्यात घातलं सोया सॉस, रेड चिली, ग्रीन चिली आणि थोडासा शेजवान सॉस. हे मस्त मळून घ्यायचं. अगदी काही सेकंदातच हे मळलं जातं आणि आपल्या आवडीच्या आकारानुसार याचे मस्त बॉल्स बनवून घ्यायचे. तर मी सगळे बॉल्स मस्त बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे कसे फ्राय करायचे, क्रंची कसे करायचे त्या प्रोसेसकडे जाऊया. तर आपल्याकडे सगळ्यांकडे आप्पे पात्र असतं. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यात हे बॉल्स घालायचे. एका साईडने मस्त छान क्रंची झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून पुन्हा क्रंची करून घ्यायचे आणि अगदी काही मिनटातच हे तयार होऊन जातात. तर सायमल्टेनियसली मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आणि आपले जे सोयाबीन मॅरिनेट झालेले होते ते मीडियम टू हाय फ्लेमवरती मस्त परतवून घेतले. तेही मस्त क्रंची होतात अगदी 1 चमचा तेलामध्ये. तर मी आता हे थोडे फ्लिप करून घेते. तुम्ही कलर बघू शकता. एका साईडने मस्त क्रंची झालेला आहे, दुसऱ्या साईडनेही झालं. हे अगदी छान असे टेस्टी होतात. तुम्ही हे नुसतेही खाऊ शकतात, खूप टेस्टी लागतात. तर चला, मी दुसरेही उरलेले मंचुरियन बॉल्स त्याच्यात टाकले. तर तुम्ही आवाज ऐकू शकता.
अगदी मस्त टेस्टी सुद्धा झालेले हे. तर आपले सोयाबीनही रेडी आहेत, ते आपण काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये मी घातलं 2 ते 2.5 चमचे तेल, आलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि चॉप केलेल्या भाज्या. तर भाज्यांमध्ये मी गाजर, कोबी, लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची, श्रावण घेवडा आणि स्वीट कॉर्न घेतले, जे आपण शिजवले होते ते. श्रावण घेवडाही मी शिजवून घेतला. ते मस्त 1 मिनिटभर मस्त परतवलं. त्यानंतर 1 चमचा त्याच्यात घातलं व्हेनिगर, थोडंसं मीठ आणि सॉसेस. तर सॉसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेन म्हणजे शेजवान सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस हे सगळं मी घातलं. सॉसेस आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो कमी जास्त प्रमाणात. तर हे सगळं मस्त 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं. त्याच्यात घालायचे आपण परतलेले सोयाबीन्स. हेही छान 2 मिनिटासाठी मस्त परतवून घ्यायचं अगदी लो फ्लेमवरती. आणि त्यानंतर शिजवलेला ह्याच्यात भात घालायचा आणि त्यानंतर मस्त हे सगळं मिक्स करायचं आणि एक वाफ काढून घ्यायची साधारण 1 ते 2 मिनिटासाठी. तर आपण आता इथे व्हेज मंचुरियनची ग्रेव्ही बनवूया. तर 2 चमचे तेलामध्ये मी घातलेला आहे आलं लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर सगळ्या भाज्या, साधारण अर्धा चमचा व्हिनेगर, त्यानंतर घातलं मी 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा शेजवान सॉस आणि 1 चमचा सोया सॉस. तर व्हेजिटेबल्समध्ये मी गाजर, शिमला मिरची तिन्ही प्रकारच्या, कांदा, कोबी हे घेतलेलं आहे. ते छान 1 मिनिटभर परतल्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये मी 3-4 चमचे पाणी घालून मिक्स केलं आणि ते याच्यात घातलं. त्याला थोडंसं घट्ट झाल्यानंतर लगेचच आपल्याला मंचुरियन्स बॉल घालायचे आणि ते छान 2 मिनटं 3 मिनटासाठी छानपणे परतवून घ्यायचे. परतल्यानंतर मस्त त्याच्यावरती कांद्याची पात छान गार्निश करायची. त्यासोबतच आपला फ्राईड राईसही रेडी आहे. त्याच्यावरही मी कांद्याची पात घातली आणि मस्त अगदी टेस्टी झालेलं सगळं. तुम्हीही ट्राय करा. थँक्यू.